नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बिरबल तसंच तेनालीरामाच्या बुद्धिचातुर्याच्या कथा आपण आपल्या लहानपणी ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. आजही त्यांच्या या कथांची पुस्तकं तसंच यूट्यूबवर होणारे ॲनिमेशन्स बालजगतात अगदी लोकप्रिय आहेत. खरंच या कथा ऐकून वाचून आपल्याला असं वाटतं ना की प्रत्येक संकट दूर करण्यासाठी केवळ बळाचाच वापर करणं योग्य नसतं. कधीकधी बुद्धिचातुर्यानं, युक्तीनं त्या संकटाचं निरसन आपण करू शकतो. आणि खरंच हा जो उपदेश आहे ना, तो आपल्या आयुष्यात आपणही लक्षात ठेवायला हवा. एखाद्या संकटावर मात करण्यासाठी फक्त बळाच्याच वापराचा विचार न करता युक्तीनं ते संकट कसं दूर करू शकतो, कसं निरसन करू शकतो यावरही विचार करायला हवा. अशाच आशयाची एक फार छान चातुर्य कथा वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. एक व्यावसायिक होता. त्यानं त्याच्या व्यवसायाकरता श्रीमंत सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले. आता या व्यापारात त्याला तोटा झाला आणि त्याला सावकाराला काही पैसे परत करता आले नाहीत. या व्यापाऱ्याला एक फार सुंदर मुलगी होती. सावकार तसा कुटील बुद्धीचा होता. त्यानं त्या व्यापाऱ्याला प्रस्ताव दिला की जर त्यानं आपल्या मुलीचं लग्न माझ्याबरोबर म्हणजे सावकाराबरोबर जर लावून दिलं तर तो त्या व्यापाराचं सगळं कर्ज माफ करेल. आता या गरीब व्यापाऱ्यानं आपल्या मुलीला हा प्रस्ताव सांगितला. खरंच परिस्थिती बिकट होती. मुलीकडे दोनच पर्याय होते. एकतर सावकाराशी लग्न करून वडिलांना कर्जमुक्त करणं किंवा त्याला नकार देऊन कुठून तरी सावकाराचं कर्ज फेडण्याची व्यवस्था करणं. मुलीनं शांतपणे विचार केला आणि ती सावकाराला भेटायला गेली. सावकारासमोर तिनं अट ठेवली की तुम्ही एक ना पिशवी आणायची, त्यामध्ये एक काळी गोळी ठेवायची आणि एक पांढरी गोळी ठेवायची. त्यानुसार मी पिशवीतनं एक गोळी काढेल. काळी गोळी निघाली तर मी तुमच्याशी लग्न करेल आणि पांढरी गोळी निघाली तर मी तुमच्याशी लग्न करणार नाही आणि वडिलांचं सगळं कर्ज माफ होईल. आता सावकार त्या व्यापाऱ्याच्या मुलीवर इतका फिदा झाला होता की त्यानं त्याची अट क्षणार्धात मान्य केली. आता सावकार तसा कुटील बुद्धीचा होता. त्यानं काय केलं, त्या पिशवीमध्ये दोन्ही काळ्याच गोळ्या टाकल्या. आता मुलीला याची कल्पना अगोदर होतीच, पण ती गोंधळली नाही. याच्यातनं तिनं मार्ग काढायचा विचार केला. मग तिनं पिशवीतनं एक गोळी काढली आणि ती तिच्या हातातनं तिने मुद्दामच खाली कुठेतरी टाकली. म्हणजे असं नाटक केलं की ती गोळी तिच्या हातातनं सटकली आणि जमिनीवर पडली. ती गोळी तिथेच असलेल्या सामानाच्या खाली गेली की जी सहजासहजी काढता येत नव्हती. मग ती म्हणाली, हरकत नाही, गोळी ही चुकून खाली पडली, पण आता पिशवीतली गोळी तपासूया ना. उरलेली गोळी पाहून कळेलच की मी कुठली गोळी काढली होती. आता मुलीच्या या युक्तीनं सावकाराला गप्पच बसावं लागलं. पिशवीतली गोळी काळी होती, याचा अर्थ मुलीनं पांढरी गोळी काढली होती. अशा प्रकारे अतिशय युक्तीनं तिनं आपल्या वडिलांचं कर्ज माफ तर केलंच, पण त्याचबरोबर सावकाराशी लग्न करण्याचं संकटसुद्धा स्वतःवरचं टाळलं. श्रोते हो, या बोधकथेचा अर्थ हाच, तात्पर्य हेच की प्रत्येक समस्येचं निरसन रागाने, त्राग्याने किंवा बळाने होऊ शकत नाही. त्यावर चतुराईनं मार्ग काढला तर नक्कीच उपाय सापडतो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.